हाय हॅलो, कसे आहात सगळे? वेलकम टू माय चॅनल दीपा लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी खूप आजारी आहे, म्हणजे मला ताप वगैरे आलेला आहे. माझा तुम्ही आवाज पण बघू शकता की ताप आणि सर्दी आहे मला. तसं मी डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन वगैरे घेऊन आलेली आहे. तर इथे राहुल व्हिडिओ काढत होता, बोलत होता कसं वाटतंय. तरी पण आम्ही आज कन्यापूजन केलं. तर हे बघा, सगळ्या कन्या सगळ्या एकसारख्या, छोट्या 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 एकदम छान. आणि पोटभर जेवण केले. त्याच्यानंतर ती एक कॉर्नरची आहे ना, तिला नंतर खाताच नव्हतं वरण भात. तिचं नाव जाई आहे. आणि मग नंतर मी तिला माझ्या हाताने खाऊ घातलं, मग तिने खाल्लं. असे सगळे जेवण करत होते. आणि आज मला छोट्या मुलीसाठी ब्लाऊज शिवायचं होतं, म्हणजे 2 वर्षाच्या मुलीसाठी. तर उंची मी घेतलेली आहे. उंची घ्यायची तुम्हाला जितकं पाहिजे तितकी. आता तिच्या मम्मीने मला सांगितलं होतं की छोटंच घ्या, म्हणून मी छोटं साईज घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे 2.5पर्यंत मी गळा घेतलेला आहे. आणि हे तुम्हाला तर माहिती, जेवढी छाती असेल तेवढं माप घ्यायचं. तर छाती छोट्या मुलांचं कसं असतं ना, छाती कंबर सगळं सारखंच राहतं. त्याच्यामुळे एकच माप घ्यायचं आहे. मी एकच माप घेऊन हे असं कट करून घेतलेलं आहे. आणि वरती तिरका भाग दिलेला आहे. आणि इथे जेवढं छाती होती तेवढं माप, आणि तेवढंच खाली पण घेतलेलं आहे. एक्स्ट्रा मी मार्जिन घेतलं आहे थोडंसं टिपा मारण्यासाठी. आणि त्यानंतर इथे कट करून घेतलेले आहे. आणि हे जे आहे ना मोंढा, तर तो कट केलेला आहे. इथे गळा कापून घेतलेला आहे. गळ्याचं माप, पुढचा गळा जो आहे ना 3 सेंटीमीटर घेतलेला आहे. मागचं मी डायरेक्टच जेव्हा कट केलं ना तेव्हाच घेतलं आहे. आणि इथं आहे ना ही बाही घेतलेली आहे मी. तर बाही मला किती घ्यायची लांबीला कळतच नव्हतं, म्हणजे कशी लांबी घ्यायची ते कळतच नव्हतं. त्याच्यानंतर मी तिथून म्हणजे डायरेक्ट बाईचं माप घेऊन घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बाई कट करून घेतलेली आहे. तर चला, आता ही बाई आणि जे मी अस्तरवर कापून घेतलेलं आहे ना, तर ते डायरेक्टच मेन फॅब्रिकवर ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलं, असं ठेवलं आणि डायरेक्ट कट करून घेतलं. पण हे जे वेल्वेटचं कापड आहे ना, ते खूपच जास्त सरकत होतं. म्हणजे मेन फॅब्रिक आहे ना खूप जास्त सरकत होतं. त्याच्यामुळे ना जेव्हा पण तुम्ही कट करशाल ना, तर तेव्हा ना जास्तीचं कट करा मेन फॅब्रिक. कारण मी एवढं जास्तीचं कट करून पिन वगैरे लावून तरी पण ते जास्त सरकत होतं. त्याच्यानंतर हे पुढच्या भागाचं फ्रंट साईडचं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. जे आपण हे केलेलं असतं ना, तर बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं वेगवेगळं असतं नॉर्मली. तर इथे बघा, अशा पद्धतीने बॅक साईडचा मी असा गळा, कारण डीप घ्यायचा होता त्याच्यामुळे मग मी डायरेक्टच असा ड्रॉ करून घेतलेला आहे. माप वगैरे बाईचं माप घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे उरलेलं होतं का ते पूर्ण गळा कट करून घेतला आहे. तर हे बघा, मी इतक्या वेळेस पिण्या लावत होती ना, तरी पण ते सरकतच होतं. भरपूर सरकलं, तरी पण ते कसं तरी शिवलं मी. आणि हे काय, दोघं पार्ट एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. तर जॉईन कसे करायचे तुम्हाला सांगते. आणि इथे पुढचा गळा पण मी माप वगैरे घेऊन पुढचा गळाही कापून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि हे अशी तुम्हाला हे करायचं आहे. हे बघा, तर हा जो बाईचा भाग आहे ना, तो सोडून बाकी तुम्हाला टिप मारून घ्यायची पूर्ण. आणि हे बघा, मी तुम्हाला टिप मारलेली आहे गळ्याला, आणि टिप मारून डायरेक्ट मग गळा कापलेला आहे. हे बघा, असे जे उरलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आणि नंतर ते असं उलटं करून घ्यायचं आहे. तर उलटं केल्यावर बघा अशा पद्धतीने दिसतं. हे बघा, खूप छान दिसतं, फिनिशिंग छान येते. आणि मग त्याला दाबटीप मारून घ्यायची खालच्या साईडला, आणि गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे दोन्ही पार्ट जे आहे, म्हणजे आता बॅक साईड तर मी झालेले आहे, तर बॅक साईडला अशा पद्धतीने हे करून 2 इंचापर्यंत तुम्हाला मागे टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, 2 इंचापर्यंत, 2-2.5 इंचापर्यंत घ्यायचं तुम्हाला. आणि त्याला टक्स जे असतं ना,
तर ते टक्स मारून घ्यायचे, माप घ्यायचं बरोबर. आणि बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघं एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. आणि त्यानंतर त्यांना हे ज्या बाया आहे ते दोघी जॉईन करून घ्यायच्या अशा पद्धतीने सेंटरने. तर चला बॅक साईड तुम्हाला दाखवते मी कशी जॉईन करायचे. बॅक आणि फ्रंट साईड पहिले जॉईन करून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर त्याला बाई लावून घ्यायची. तर बाई बघा कशी लावायची. तर ह्या पद्धतीने अशी बाई लावून घ्यायची आहे. फ्रंट साईड यायला पाहिजे फ्रंट साईडला आणि बॅक साईडला अशा पद्धतीने हे दोघं जॉईन करून घेतले. जॉईन केल्यानंतर मागच्या गळ्याला इथं कट मारायचा आहे. तर पहिले तर मला हेच हुक्स लावायचे होते. त्याच्यानंतर म्हटलं नका काहीतरी वेगळं करूया. मग म्हटलं याला आपण लेस लावूया. मग मी लेस लावून घेतलेली आहे. आणि पहिले मी हे दोघी ज्या आहे पट्ट्या कापून घेतल्या आणि पट्ट्या लावून घेतल्या आणि त्याच्यानंतरच लेस लावलेली मी. तर डायरेक्ट मी कट मारून घेतला आहे. बॅक साईडला बघू शकता अशा पद्धतीने कट मारून घेतला. आणि दोघे जे पट्ट्या आहे ना तर त्या पट्ट्या लावून घेतल्या. आणि त्याच्यानंतर लेस लावण्यासाठी छोटे छोटे असे मी हे केलेले आहे, छोट्या छोट्या लेस बनवून घेतलेले आहे. आणि त्या पहिले जॉईंट करून घेतल्या. कशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतलेले आहे. आणि दोन म्हणजे दोन या साईडला दोन या साईडला जॉईन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक मोठी लेस शिवलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते मी कशी. पहिले या लेस लावून घेतल्या मी व्यवस्थित. त्याला तुम्हाला दाखवते मी कशा लावलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर मोठी लेस शिवून घेतलेली आहे. आणि मोठी लेस शिवून आहे ना हे बघा अशा पद्धतीने शिवून घेतली. आणि त्याला म्हणजे जरा जाडच झाली माझ्याकडनं, पण छान दिसत होती. छोटी मुलगी होती त्याच्यामुळे तिला पण छान दिसेल. आणि त्यानंतर मग इथे खाली लेसला हे करून घेतलं डिझाईनचं थोडंसं. आणि लटकन नसतं ना तसं मी बनवून घेतलेले त्रिकोणी. आणि त्यानंतर ही लेस क्रॉसमध्ये लावून घेतलेली. आता अशा पद्धतीने हे छोट्या मुलीचं 2 वर्षाच्या मुलीचं ब्लाऊज तयार आहे. तुम्ही डायरेक्ट माप वगैरे मी अंगावर माप घेऊनच डायरेक्ट कटिंग केलेली आहे. त्याच्यामुळे मोंडा वगैरे मी 5च घेतलेला होता आणि त्यानुसारच कटिंग करून घेतलेली. डायरेक्टच अंगावर माप घेतलेले आणि कटिंग केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे जे ब्लाऊज आहे ते रेडी झालेलं आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे ब्लाऊज. तर आता ती छोटी मुलगी नाही आहे त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही की तिला कसं येईल ब्लाऊज. तब्येत थोडी खराबच होती, पण मग जरा संध्याकाळी टॅबलेट वगैरे घेतल्यावर चांगलं वाटलं म्हणून म्हटलं चला ब्लाऊज शिवून टाकू. छोटंच होतं त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागला मला. आणि तरी पण मग शिवलं कारण चॅलेंज तर कंप्लीट करायचंच होतं. आणि आवाज तुम्ही बघू शकता माझा आवाज कसा झाला आहे. बघू आता काय बनवायचं नेक्स्ट. छोटंसंच काहीतरी बनवेल कारण जास्त कॅपॅसिटी नाही आहे बसायची आणि आरामच करायचं आहे सध्या तरी मला. तर ब्लाऊज कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंट्स येत नाही, व्ह्यूज खूप राहतात, खूप जणं बघतात व्हिडिओ पण कमेंट करत नाही. साधं मला एक थंब जरी दिलं तरी चालेल, एक मोटिवेशन भेटतं मला की नाही तुम्हाला आवडतो आहे व्हिडिओ. ॲटलिस्ट मला एक थंब तरी देत जा. जो कोणी व्हिडिओ बघतो आहे त्यांना सांगते मी, कारण व्ह्यूज खूप राहतात पण कमेंट कोणीच करत नाही. आणि लाईक पण करा. लाईकला तुम्हाला फक्त एक टच करायचं आहे. तर प्लीज माझा व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर लाईक्स आणि कमेंट करायला विसरू नका. आणि खरंच मनापासून माझे सगळे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईबही करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने हे माझं ब्लाऊज तयार झालं आहे. इथे मी ते लटकन तयार करत होते. थोडं मी नवीनच आहे त्याच्यामुळे मला कळत नाही कधी कधी, त्याच्यामुळे 4 वेळेस बघावं लागतं आणि मगच टिपा मारावं लागतात. तर अशा पद्धतीने हे तर जे मी कॅप शिवलेली होती ना छोट्या मुलीला आद्विकाला, तिच्या मम्मीनेच मला ब्लाऊज शिवायला लावलं. त्यांनी साडी घेतलेली आहे त्याच्यावर ब्लाऊज आलं आहे. ते तर खूप मोठं आहे त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर ब्लाऊज पाहिजे होतं. तर मी अशा पद्धतीने हे ब्लाऊज शिवलेलं आहे. खूपच इझी, म्हणजे फर्स्ट टाईम मी पण फर्स्ट टाईमच शिवलेलं आहे.
पण आता रेग्युलर मला जे टॉप वगैरे कटिंग वगैरेची सवय झालेली आहे. आणि लास्ट टाईम पण मी व्हिडिओ टाकला होता एका 12 वर्षाच्या मुलीसाठी मी ब्लाऊज शिवलं होतं, तर सेमच तसं शिवलं आहे. फक्त हे प्रॉपर ब्लाऊजसारखं दिसते एकदम, म्हणजे प्रॉपर ब्लाऊजसारखं. कारण की तिला तिच्या मम्मीला प्रॉपर ब्लाऊजसारखं दिसणारच ब्लाऊज पाहिजे होतं. ते जरा लांब भेटतात ना, डायरेक्ट आयते भेटतात साडीवर, त्याच्यामुळे मग हे मी प्रॉपर ब्लाऊजसारखंच शिवलेलं आहे. त्याच्यामुळे एकदमच भारी आले. आता बघू घातल्यावर कसं दिसतं. ती तर नाही आहे, ती आल्यावर मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेलच. या व्हिडिओमध्ये काही टाकायला जमणार नाही, कारण मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि ती नाही आहे, ती गावाला गेली तिची मम्मी आणि ती. तर ती आल्यावर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकेल, तिला घालून दाखवेल की कसं आलेलं आहे, कसं फिनिशिंग वगैरे दिसतंय. फिनिशिंग वगैरे गळ्याचं वगैरे एकदम भारी झालं आहे. फक्त आता परफेक्ट तिला बसायला पाहिजे व्यवस्थित मापात. त्याच्यामुळे बघू आता कसं दिसतं तिला, आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच दाखवेल. तर चला मी तुम्हाला दाखवते फायनल लुक. तर हे आहे ब्लाऊजचं फायनल लुक. तर नक्की मला कमेंट करा. ओके, बाय बाय.